नागपूरच्या बडकत चौकामध्ये आपण आहोत। इथे मोठा गोंधळ झालेला आहे। बडकी शेळके विरोधात प्रवीण दटके अशी लढत आहे। काही वेळाआधी इथे पूर्ण तणावाचं वातावरण होतं। राईट कंट्रोल पोलीस फोर्स सुद्धा इथे आलेली आहे आणि या ठिकाणी मोठा गोंधळ झालेला आहे। आपल्या सोबत काही इकडचे स्थानिक नागरिक आहेत, स्थानिक कार्यकर्ते आहेत। भाऊ, काय कारण आहे एवढी गर्दी केलेली इथे, काय झालं? बंटी शेळकेच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएमची गाडी चालली होती, गाडी फोडली। त्याच्यानंतर त्या ड्रायव्हरला मारलं, काच फोडत होते आणि ईव्हीएम मशीन त्यांना काढायचे होते। हे सगळे बंटी शेळकेचे कार्यकर्ते होते। बंटी शेळकेचे कार्यकर्ता होते। मंदिरावर दगडफेक केली आहे, मंदिरावर दगडफेक केली आहे। आम्ही ते सहन करून घेणार नाही, त्यांना अटक झालीच पाहिजे। नाही, या ठिकाणी आपण पाहिलं मोठा गोंधळ या ठिकाणी आहे। गोंधळ नाही, हा मुद्दा मोठा आहे आणि हे कारस्थान करण्यात आलेलं असं नागरिक सांगतायत। आपल्यासोबत अजून काही वेगळे नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूया, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। प्रवीण दटके मुर्दाबाद, मुर्दाबाद। एक विशिष्ट धर्माचे लोक होते, ते सगळे घाणेरडी गोष्ट आहे। बंटी शेळकेचे कार्यकर्ते सोबतच प्रवीण दटके यांचे कार्यकर्ते सगळे आमने सामने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। काय 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 एक्झॅक्टली मुद्दा आपण ते पाहून घेऊया। भाऊ, काय सांगा नेमकं काय? इलेक्शन 6 वाजता संपलं। इलेक्शन कमिशनच्या गाड्या प्रॉपर पॅक करून बाहेर पोलिंग बूथच्या बाहेर निघाल्या आणि त्या कंडिशनमध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते, काही समाजकंटक लोकांनी गाड्या थांबवल्या आणि त्याच्यावर गोटमार केली। आम्ही त्यासाठी फक्त गेलो, गाडी सरकवली आणि ती गाडी काढून टाकली। पण कुठेतरी म्हटलं जाते का ते गाड्यांची तोडफोड पण करण्यात आली होती आणि आमना सामना झालेला होता। काय नेमकं प्रकरण काय होतं? काही नेमकं प्रकरण नाही आहे। त्यांना माहिती झालेलं आहे की निवडणुकीत त्यांची हार होणार आहे। ते बावरलेलं आहे, जे नौटंकीबाज त्याचा आहे तसाच तो करता आहे। आम्ही लोकांच्या जनाच्या आधारावर निवडून येणार आहे। हे नाटक करून कोणाला काही भेटणार नाही। एवढीच विनंती आहे की मंदिरावरती गोटे मारले असा आरोप। मंदिरावर आमच्या गोटे मारल्या त्यांनी, गोटमार केली। कोणत्या मंदिरावर? घायल भी हुआ है, हमारा एक लड़का घायल भी हुआ है। एक मिनिट, आपल्यासोबत खुद्द आमदार प्रवीण दटके आहेत। भाऊ, काय नेमकं प्रकरण आहे? भाऊ, नाही पण नेमकं प्रकरण काय? 2 तासापासून भाऊ हे प्रकरण चालू आहे। काय सांगा नेमकं प्रकरण काय होतं? अजून मलाही माहित नाही, मी आत्ता आलो आहे, मी 5 मिनिटांनी बोलतो। बरोबर आहे, हे आपल्यासोबत होते आमदार प्रवीण दटके। कसं तरी ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे, तरी सुद्धा प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे। हे आता ही जी गर्दी आहे या कशा प्रकारे हाताळण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिलेश हजारे सोबत धवल गोलब, देशोन्नती, नागपूर।